नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर या प्रकरणात आता चार्जशीट दाखल करण्यात आलेले आहे आणि या प्रकरणातला सबंध कटाचा खुलासा हा कोर्टामध्ये आता झालेला आहे. पोलिसांनी त्यांची केस ही कोर्टात मांडलेली आहे. आता कोर्ट हिच्या सगळ्यावरती काय निकाल देणार, कोर्टाकडनं काय ऑब्झर्वेशन्स येणार, हे सगळं हा तपासाचा आणि या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे. पण या चार्जशीटमध्ये जी काय माहिती समोर येते त्यावरून असं दिसतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून पोलिसांचे दुर्लक्ष किंवा पोलिसांनी हे प्रकरण कॅज्युअली घेणं, पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवणं, हे सगळं कुठंतरी नडलेलं दिसतंय. आणि जर का पोलिसांनी त्यांची कार्यतत्परता दाखवली असती, पोलीस ज्यासाठी बदनाम आहेत की पोलिसांकडे गेल्यानंतर कधीच तुमचं काम वेळेत होत नाही, तसंच काहीसं या प्रकरणात घडलेलं आहे का, आणि जर का पोलिसांनी कार्यतत्परता दाखवली असती तर संतोष देशमुख यांची हत्या टळली असती का, असा प्रश्न आता समोर येतोय. कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये जो घटनाक्रम आहे तो प्रचंड महत्त्वाचा आहे. आणि या घटनाक्रमानंतर दिसतंय की घटना घडल्यानंतर देखील पोलिसांकडनं या प्रकरणाची नोंद घेण्यात आलेली नाही आहे, कोणाला अटक करण्यात आलेली नाही आहे. गुन्हे फक्त नोंदवून घेण्यात आलेले आहेत आणि तरीसुद्धा काही कारवाई करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे नेमके कुठल्या कुठल्या अशा घटना आहेत किंवा कुठल्या कुठल्या चुका आहेत ज्या पोलिसांना टाळता आल्या असत्या, या तपासात जर का या चुका टाळल्या गेल्या असत्या तर कदाचित संतोष देशमुख यांची हत्या टळली असती, हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी एक विनंती करतो, ते म्हणजे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 29 नोव्हेंबरला या सगळ्या प्रकरणाची खरं तर सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की 9 डिसेंबर हा जो दिवस आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला जाईल. कारण की याच दिवशी पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली. पण ही सगळी घटना जी आहे ती 9 डिसेंबरला घडली असली तरीसुद्धा या घटनेच्या मागे अनेक घटनांची एक मालिका आहे, शृंखला आहे, आणि त्या चेन रिॲक्शनमधनं 9 डिसेंबरला ही घटना घडलेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी नेमक्या काय काय चुका केल्या किंवा पोलिसांनी चुका तर केल्याच, पण त्यासोबत या सगळ्या प्रकरणात तपासात काय चुका झाल्या हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच व्हिडिओची सुरुवात करताना सगळ्यात पहिली चूक ते म्हणजे 29 नोव्हेंबरला दाखल न झालेला गुन्हा. आता 29 नोव्हेंबरला या सगळ्या प्रकरणामध्ये काय झालं होतं तर बघायला पाहिजे की 19 नोव्हेंबरला या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात आधी जे सुनील शिंदे जे आहेत, जे आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर होते आणि जे मस्ताजोग इथे कामाला होते, त्यांना सगळ्यात पहिल्यांदा धमकी देण्यात आली होती. ही धमकी अर्थातच सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे यांनी वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून दिली होती. विष्णू चाटे यांच्या फोनवरनं वाल्मिक कराड यांनी या सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यांना सांगितलं होतं की ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत हे काम करा. सुदर्शन गुले जे काय सांगतोय ते ऐका. जर का तुम्ही हे केलं नाही तर तुमचे हातपाय आम्ही तोडून टाकू आणि हे काम होऊ देणार नाही. ते आम्हाला जर का आमची 2 कोटीची खंडणी दिली नाही तर तुमच्या संबंध जिल्ह्यातलं आम्ही काम बंद पाडू, अशी स्पष्ट धमकी वाल्मिक कराड यांनी स्वतःचा फोन न वापरता विष्णू चाटे ह्याच्या फोनवरनं सुनील शिंदे यांना दिली होती. आता जर का तेव्हाच हे प्रकरण जर का आलं असतं समोर तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा उलगडा व्हायला मदत झाली असती. आणि जर का ही FIR तेव्हा जर का गुन्हा दाखल झाला असता तर पुढं जे 6 डिसेंबरला घडलं ती घटना घडली नसती. खरं तर जेव्हा चार्जशीटमध्ये जी माहिती दिली त्यानुसार 8 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर या काळात हा कट सगळा रचला गेला होता. 8 ऑक्टोबरपासून जे वाल्मिक कराड आहेत त्यांचे गुंड हे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मागं लागले होते. त्यांना तुम्ही खंडणी द्या तर आम्ही तुम्हाला काम करू देणार नाही, अशी देखील त्यांनी माहिती दिली होती. 8 ऑक्टोबरला शिवाजी थोपटे हे जे आवादा कंपनीचे दुसरे अधिकारी आहेत किंवा सहकारी आहेत ते त्यांचे जे एम्प्लॉई आहेत ते परळीमध्ये गेले होते. वाल्मिक कराड यांच्या ऑफिसमध्ये ते गेले होते. तिथं देखील ह्यांच्यामध्ये किती खंडणी द्यायची किंवा खंडणी द्या त्याशिवाय काम करू देणार नाही अशी धमकी ही शिवाजी थोपटे यांना देण्यात आली होती. आणि काम करू द्यायचं नाही, खंडणी मागायची आणि कोणी अडथळा आणला त्यामध्ये तर त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा, असा सबंध महिनाभर हा कट जो होता. म्हणजे 8 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर या काळामध्ये जवळपास 2 महिने हा सगळं प्रकरण सुरू होतं. ह्याची स्थानिकांमध्ये 100% चर्चा असणार, पण पोलिसांना या संदर्भात काहीही थांग पत्ता लागला नाही. त्यांचं खबऱ्यांचं जाळं नव्हतं का त्यांचं अर्थात त्यांच्या भागात लक्ष नव्हतं हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. पण जर का 29 नोव्हेंबरला या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला असता, पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सुदर्शन गुले, विष्णू चाटे यांना अटक केली असती किंवा ताब्यात घेतलं असतं, त्यांची चौकशी केली असती
तर कदाचित पुढची त्यांची जी मजल आहे ती एवढी गेली नसती, त्यांची एवढी हिंमत झाली नसती आणि हे प्रकरण तिथंच कदाचित शांत झालं असतं. पण तसं घडलं नाही आणि 29 नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला नाही. अर्थात ती पहिली चूक होती. दुसरी चूक जर का आपण बघितली तर या सगळ्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचं जे कलम आहे ते टाळण्यात आलं होतं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये बघितलं पाहिजे की 6 डिसेंबरला काय झालं. तर 6 डिसेंबरला दुपारी 12-12:30च्या सुमारास सुदर्शन गुले, सांगळे, आंधळे, चाटे हे सगळे लोक हे मस्ता चौक इथल्या आवाजे कंपनीच्या ऑफिसला गेले होते आणि तिथं सिक्युरिटी म्हणून अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे, भैयासाहेब सोनवणे हे सगळे साक्षीदार आहेत त्या प्रकरणातले, ते तिथं होते. त्यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला, त्यांच्या आया बहिणींवरनं त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि त्यांना मारहाण करण्यात आली. आपल्याला माहिती आहे की जर का जातीवाचक शिवीगाळ केली तर तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा ठरतो. पण या सगळ्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा गुरुत्वाला दाखल करण्यात आला नव्हता. ही घटना जी ती 6 डिसेंबरला घडली तेव्हा जरी अॅट्रॉसिटीची कलमं आपण बघितली तर ताबडतोब त्यामध्ये अजामीनपात्र गुन्हा आहे आणि त्यामध्ये आरोपींना अटक करण्याची तरतूद आहे. त्यामुळे तेव्हा जरी अॅट्रॉसिटीचं कलम लागलं असतं आणि आरोपींना अटक झाली असती तर कदाचित पुढची जी घटना होती 9 डिसेंबरची ती घडली नसती. याशिवाय जर का आपण बघितलं तर या 6 डिसेंबरच्या घटनेनंतर देखील या सगळ्या प्रकरणातले पोलीस आणि आरोपी म्हणजे सुदर्शन गुल्हे, विष्णू चाटे यांच्यावर त्यांनी चहापान केलं होतं. ते त्यांच्या संपर्कात होते पोलीस, त्यामुळे अत्यंत गंभीर अशी घटना आहे. त्यामुळे पोलिसांनी 480 दिवसात जरी दाखल केलं असलं तरी पोलिसांच्या या वर्तनाचा, पोलिसांच्या या बेजबाबदारपणाचा तपास व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि कारवाई अशी व्हायला पाहिजे की पुढच्या जर का अशा काही प्रकारची घटना घडत असेल तर पोलिसांना त्यांच्या कामाची, त्यांच्या कर्तव्याची जाणीव असायला पाहिजे. तिसरी चूक या सगळ्या प्रकरणातली बघायची झाली असेल तर ती म्हणजे 100% झालेला पोलिसांचा हलगर्जीपणा. 9 डिसेंबरला अपहरण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. जर का आपण बघितलं राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या दोन्ही पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेले. मस्ता चौकच्या गावकऱ्यांचा सगळा जो रोष येतो प्रामुख्याने राजेश पाटील यांच्यावरती आहे, त्यांना सहआरोपी करा अशीही मागणी मस्ता चौकच्या ग्रामस्थांकडनं करण्यात आलेली आहे. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना विष्णू चाटे कोण आहे, सुदर्शन गुल्हे कोण आहे यांची प्राथमिक माहिती होती, त्यांचे कारनामे माहिती होते, त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड माहिती होतं. असं असताना एवढी जर का 6 डिसेंबरला आणि 29 नोव्हेंबरला हे लोक गावात येऊन जात आहेत, कंपनीच्या आवारात येऊन जात आहेत, धमक्या देत आहेत, मारहाण करतायत, तरीसुद्धा त्यांच्यावर कुठली प्रतिबंधात्मक कारवाई केली नव्हती. यातनं पोलिसांचा हलगर्जीपणा आहे तो समोर येतो. त्याशिवाय जो आत्ता कृष्णा आंधळे नामक जे यातला आरोपी आहे 8वा, तो आत्ता फरार आहे. तर त्याच्या मोबाईलवरनं व्हिडिओ कॉल करण्यात आले होते आणि हे व्हिडिओ कॉल मोकारपंथी नावाचा एक ग्रुप आहे मस्ताजोग केज या तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये. त्या मोकारपंथी नावाच्या ग्रुपवरती व्हिडिओ कॉल करण्यात आले होते. त्या व्हिडिओचं टायमिंग देखील आपल्याकडे आहे. एकूण 4 व्हिडिओ कॉल करण्यात आले होते आणि कृष्णा आंधळे हा व्हिडिओ कॉल सातत्याने करत होता. 9 डिसेंबरला 5:14 जवळपास 17 सेकंदाचा एक व्हिडिओ कॉल झाला. त्यानंतर 5:16 दुसरा जो कॉल देखील 17 सेकंदाचा होता कॉल ड्युरेशन. तिसरा कॉल देखील 5:19 झाला जो जवळपास 2 मिनिटाचा होता आणि त्यानंतर 5:26 म्हणजे 2:44 व्हिडिओ कॉल होता. म्हणजे जवळपास आपण बघितलं तर 5:14 ते 5:26 म्हणजे 12 ते 16 मिनिटं हे व्हिडिओ कॉल सातत्याने या ग्रुपवरती होत होते. व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉलवरती जो ग्रुप होता तेव्हा या ग्रुपमध्ये जे कोण लोक असतात त्यांना या कॉलमध्ये सहभागी होता येतं आणि एकत्र कॉन्फरन्स कॉल सारखा हा कॉल असतो. त्यामुळे या मोकारपंथी ग्रुपवरती अजून कोण कोण लोक होते, कोणी कोणी हे व्हिडिओ कॉल बघितले, कोणी कोणी हे व्हिडिओ कॉलमधले जो कंटेंट आहे तो रेकॉर्ड केला का, पुढं पाठवला का, याची काही माहिती या तपासात समोर आलेली नाहीये. पण हे व्हिडिओ कॉल झाल्याची मात्र माहिती आपल्याकडे आहे. त्यामुळे या व्हिडिओ कॉलमध्ये कोण कोण सहभागी होतं, त्यांच्यावर काही कारवाई झाली, पोलिसांनी तेव्हा काही कारवाई केली का, याची काही माहिती नाही. त्यामुळे कुठेतरी पोलिसांचा हलगर्जीपणा या सगळ्या प्रकरणात नडला. हे पहिल्यापासून तर बोललं जात होतं पण या घटनांच्या निमित्ताने तो अजून एकदा समोर आलेला आहे. आपण जर का बघितलं याच्यामध्ये तर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी चूक ते म्हणजे विष्णू चाटे ह्याचा मोबाईल त्यांनी नष्ट केला. आता विष्णू चाटे या सगळ्या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे. विष्णू चाटेला वाल्मिक कराडने सांगितलं होतं की जो सुदर्शन गुल्हे त्याला वाल्मिक कराडने सांगितलं होतं की विष्णू चाटेची मदत घे आणि संतोष देशमुख यांचा अडथळा दूर कर. त्यामुळे विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष देखील होता. त्यामुळे एक इन्फ्लुएन्शियल पर्सनॅलिटी होती. पण ह्याचा फोन या सगळ्या प्रकरणात त्यांनी नष्ट केल्यामुळे या फोनमध्ये जो काही डाटा होता, जो काही फोटो होते, व्हिडिओ होते, ते मात्र आता परत मिळू शकत नाहीत. त्यामुळे या फोनमध्ये नक्की काय होतं याचं गौडबंगाल जे ते कायम पण राहील. जर का हा फोन मिळाला असता, जर का विष्णू चाटेला वेळेत अटक झाली असती, त्याच्यावर कारवाई झाली असती तर त्याचा फोन हाती लागला असता आणि त्याला फोन नष्ट करायला पुरेसा वेळ मिळाला नसता. जर का फोन हाती लागला असता तर जसं आधीच्या बाकीच्या ज्या आरोपींच्या फोनमधनं जो डिलीट केलेला डाटा आहे तो रिट्राईव्ह करण्यात आलेला आहे, तसाच
या विष्णू चाटेच्या फोनमधनं देखील रिट्राईव्ह डाटा करता आला असता आणि त्यातनं वाल्मिक कराड ह्याच्या भोवती कारवाई करायला, पुरावे गोळा करायला पोलिसांना अजून मदत झाली असती. अजून काही धक्कादायक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या असत्या. कदाचित आकाचे जे आका आहेत त्यांच्याशी काही संबंध होता का, कनेक्शन होतं का, ते देखील या फोनच्या माध्यमातून समोर आलेलं. पण आता हा फोन नष्ट करण्यात आलेला आहे, त्यामुळे एक पुरावा हा कायमचा नष्ट झालेला आहे. आता हा पुरावा कोणी नष्ट केला, त्यामागे काही परत वेगळं राजकीय षडयंत्र आहे हे देखील तपासून बघायला हवं. पण एक मात्र खरं की विष्णू चाटे याचा फोन नष्ट झाल्यामुळे एक मोठा पुरावा जो आहे तो पोलिसांनी गमावला आणि त्याचा परिणाम या केसवरती, केस कमकुवत होण्यासाठी होऊ शकतो. सगळ्यात शेवटची आणि 5वी चूक म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये जर का आपण एक गोष्ट बघितली तर सुरेश धस यांनी विधानसभेत भाषण करताना एक माहिती विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहात दिली होती. ते म्हणजे हे सगळं प्रकरण जरी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घडलं असलं तरी सुद्धा या प्रकरणातले जे सुनील शिंदे आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये 28 मेला एक गुन्हा नोंदवला होता आणि 28 मेला म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या 6 महिन्याआधी 28 मेला सुनील शिंदे यांचं अपहरण झालं होतं. आणि ह्यांचं अपहरण हे आवादा कंपनीचा मस्साजोगमध्ये येऊ घातलेला 350 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट आणि त्याकडे मागितली जाणारी 2 कोटी रुपयांची खंडणी आणि या खंडणीच्या माध्यमातून होणारी दादागिरी, या सगळ्या प्रकरणातून सुनील शिंदे यांचं किडनॅपिंग झालं होतं. किडनॅपिंग हा जनरली प्रकार हा किती गंभीर असतो आणि त्यावर किती कलम लागू शकतात हे आपल्या सुज्ञ प्रेक्षकांना माहिती आहे. पण हे किडनॅपिंग होऊन देखील नुसता गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात नंतर काय तपास झाला, तपासातनं काय निष्पन्न झालं, कोणाची चौकशी झाली, कोणावर अटक करण्यात आली, कोणावर काही कारवाई करण्यात आली ह्याची काहीही माहिती मिळत नाही. त्यामुळे बीड पोलिसांचं या सगळ्या प्रकरणामध्ये दुर्लक्ष झालं. त्यांनी फक्त गुन्हे दाखल केले कागदोपत्री, कारवाई मात्र काही केली नाही. हे सगळं आता समोर येतंय. जर का पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती 6 डिसेंबरला, 29 नोव्हेंबरला, 28 मेला, तर कदाचित या आरोपींना वचक बसला असता. या आरोपींची एवढी हिंमत झाली नसती आणि पर्यायाने संतोष देशमुख यांची हत्या टळली असती. सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.